तर लाच प्रकरणात झिरवाळांबद्दल कोणतेही पुरावे मिळालेले नाही आहेत। एसीबीला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात धाड टाका, राऊतांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। लाच प्रकरणात झिरवाळांबद्दल कोणतेही पुरावे मिळाले नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून क्लीन चिट देण्यात आली। एसीबीला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेव्हलला तक्रार आहे हे बघू नका। त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरदहस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे। तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही। मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता, हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे। भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची म्हणून। हे फडणवीस हे या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहे। महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे। मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, बरोबर आहे। प्रत्येक म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना।